आज आपण बाहेर गाड्यावर मिळतो तसा चिकन फ्राईड राईस घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चिकन फ्राईड राईस बनवताना भात मोकळा होण्यासाठी भरपूर टिप्स दिलेले आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर चिकन फ्राईड राईस बनवण्यासाठी आधी आपण भात बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेतलाय. आता हा तांदूळ आधी आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 वेळा तांदूळ धुवून घेतला की त्यानंतर यामध्ये पाणी घालूया आणि अर्धा तासभर हा तांदूळ आपण भिजत ठेवूया. तर तांदूळ मी अर्धा तासभर भिजवून घेतलाय. त्यानंतर इथे मी भरपूर पाणी गरम करत ठेवलंय. या पाण्याला उकळी आली की मग यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. यामध्ये मीठ थोडं जास्त घाला. सोबत यामध्ये लिंबाचा रस घालूया. लिंबाचा रस घातल्यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र होतो. पाणी असं खळखळ उकळायला लागलं की मग यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालूयात. तर हे तांदूळ नेहमी उकळत्या पाण्यातच घाला. उकळत्या पाण्यात तांदूळ घातल्यामुळे भात अगदी मोकळा होतो. त्यानंतर आता आपल्याला हा तांदूळ 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ जास्त शिजवून घेऊ नका. तांदूळ जर जास्त शिजला तर तो असा चिकट होतो. तर तांदूळ शिजलाय का हे पाहण्यासाठी भाताचे अगदी सहज 2 तुकडे होतात, म्हणजेच तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपला भात इथे तयार झालाय. आता आपण लगेचच हा भात काढून घेऊया. त्यानंतर आता परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये हा भात असा पसरवून घ्या. लगेचच भात पसरवून घेतला म्हणजे यामधील उष्णता कमी होते आणि भात जास्त शिजत नाही. आपल्याला हा भात थंड करून घ्यायचा आहे. भात थंड झाला म्हणजे तो अगदी मोकळा होतो. तर चिकन फ्राईड राईस बनवण्यासाठी भात तयार आहे. त्यानंतर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय. चिकन नेहमी बोनलेसच वापरा. चिकन 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, काळी मिरपूड अर्धा चमचा. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित हे मिक्स करून झालं, की त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिट हे चिकन असंच ठेवून द्यायचंय. 10 ते 15 मिनिट हे चिकन ठेवून दिल्यामुळे ते छान असं मॅरिनेट होईल. तर 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता यामध्ये आपण 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालूया. तर 3 चमचे कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ घालूया आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया. हे मिक्स करण्यासाठी यामध्ये मी 1 चमचाभर पाणी घातलंय आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलंय. कॉर्नफ्लोअरचं प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल गरम झालं की यामध्ये चिकनचे पीसेस घालूया आणि यामध्ये व्यवस्थित असं चिकन तळून घेऊया. तर आधी मध्यम गॅसवर हे चिकन तळूयात. त्यामुळे चिकन आतपर्यंत शिजलं जाईल आणि त्यानंतर 1 मिनिटभर मोठ्या आचेवर हे चिकन तळूयात म्हणजे ते अगदी कुरकुरीत होईल. तर चिकन तळून झालं की मग काढून घेऊया. अशाच प्रकारे उरलेलं सर्व चिकन तळून घेऊया. तर सर्व चिकन तळून झालं की हे चिकन आपण थंड करून घेऊया. चिकन थंड झालं की त्याला अशा छोट्या-छोट्या आकारामध्ये कापून घेऊया. तर इथे मी सर्व चिकनचे पीस असे छोटे-छोट्या आकारामध्ये कापून घेतले. त्यानंतर एका प्लेटमध्ये अंड फोडून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे अंड आता आपण फेटून घेऊया. व्यवस्थित असं हे अंड फेटून घेतलं की त्यानंतर तेल गरम करत ठेवलंय. ते तेल गरम झालं की त्या तेलामध्ये हे अंड घालूया आणि मोठ्या आचेवर हे अंड असं परतून घेऊया. लगेचच असं हे अंड परतून घेतलं की त्याचे अगदी छोटे-छोटे तुकडे होतात. 2 मिनिटभर हे अंड परतून घेतलं. अंड व्यवस्थित शिजलं की हे काढून घेऊया. आता आपण चिकन फ्राईड राईस बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी अशी पातळ तळाची कढई वापरली आहे. चायनीज पदार्थ करताना भांडं नेहमी पातळ तळाचंच वापरा. तर आता आपण कढई व्यवस्थित गरम करून घेऊया. कढई गरम झाली की यामध्ये 4 चमचे तेल घालूया. तेल अगदी कडकडीत गरम करूया आणि इथून पुढे सर्व स्टेप आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे. आता तेल गरम झालं की मग यामध्ये 1 मोठा चमचा ठेचलेलं लसूण घालूया. त्याचबरोबर 1 चमचा आलं घालूया. 1 हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे ती घालूया. हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. व्यवस्थित परतून झालं की मग यामध्ये लांबट आकारामध्ये चिरलेला कांदा घालूया. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा असा लांबट आकारामध्ये चिरून घेतलाय. त्यानंतर यामध्ये लांबट आकारात चिरलेली शिमला मिरची घालूया आणि हाय फ्लेमवर हे परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालूया. 1 चमचा रेड चिली सॉस. आपण फ्राय करून घेतलेलं अंड यामध्ये घालूया. सोबत फ्राय केलेलं चिकन घालूया आणि असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स करून झालं की मग यामध्ये भात घालूया. भात घालून झाल्यावर यावर मीठ चवीनुसार, काळी मिरपूड अर्धा चमचा, सोबत बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालूया आणि आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊया. तर इथे मी हे व्यवस्थित परतून घेतलं. आता वरून पुन्हा आपण यावर कांद्याची पात घालूया. अशा पद्धतीने बाहेर गाड्यावर मिळतो तसाच चिकन फ्राईड राईस घरच्या घरी तयार झालाय.
चिकन फ्राईड राईस बनवताना फक्त भात व्यवस्थित शिजवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण तडका देत असतो, ही सर्व स्टेप आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे. त्यामुळे आपल्या चिकन फ्राईड राईसला एक स्मोकी फ्लेवर मिळतो. तर रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.